नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ, जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिर्डी येथील कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळालेला आहे. दीपक केसरकर यांनी जुनी पेन्शन मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली. केसरकर यांचे भाषण संपल्यानंतर शिष्टमंडळ स्टेजवर चर्चा करत असताना खाली बसलेल्या कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. घोषणा करून देखील पेन्शन मिळत नसल्याचे त्यांनी निषेध व्यक्त केला. केवळ जाहिरात काढली मात्र पेन्शन मिळेल नाही असा आरोप कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यक्रमात जो गोंधळ पाहायला मिळाला त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील चिंता वाढलेली आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यक्रमातील हा गोंधळ थोड्यापुरता थांबला नाही तर काही कर्मचारी उठून देखील गोंधळ करू लागले आणि घोषणाबाजी करू लागले. त्यानंतर थोडीशी पोलिसांनी सावरासाव करत वातावरण शांत केले. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, जुनी पेन्शन योजना लागू होईल का? कमेंट मध्ये कमेंट करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. जय महाराष्ट्र.